ब्लॉग कर। हेलो, हम फिर से बीच पर आए। सॉरी, परत आम्ही एकदा बीच पर आलो। ये देखो हमारी पूरी गैंग और एक गाड़ी आने वाली है पीछे से। हमारी दूसरी सॉरी आमची दूसरी गैंग पण वालीत आहे। हॅलो, तर आम्ही इथं आलो हे नाश्ता करायला। तर पहिल्यांदाच मला भेटले आहे गरम गरम मोदक। कुणाला कुणाला कोकणाचे मोदक आवडतात कमेंट करून नक्की सांगा। मला तर खूप आवडतात आणि मी खातो। हे आजी तर आम्हाला तूप लावून देतात, आधी नव्हतं लावलं वाटतं। आणि इथले कोकणाचे मोदक एवढे भारी असतात, मला कळतच नाही किती असला स्वाद असतो ना त्यांचा, वाव। तर मी तर मोदकाकडं बघतच राहिलो कधी मला खायला भेटतंय। हे बघा, मग तूप सगळं झालंय लावून, 2-3 मोदक राहिल्यात फक्त। आता अजून तूप टाकतात, कधी संपते काय माहिती यांचं तुपाचं। मग त्यानंतर आम्ही आलो बीचवर। हे बघा आम्ही किती खेळतोय। आम्हाला पाण्यात जायला नाही आवडत बीचच्या, फक्त पाय भिजावतो आम्ही, कारण की लय ते टोचतं आम्हाला। आणि इथं आम्ही हा बघा भैया शंभू नाही भैया, ए शिवांश त्याचं लॉलीपॉप काय ते काय नारळ तो नारळ आहे आमचा बघा। यश यश तूच बोलतोय की मी तुझं नाव काढतोय, माझं नाव काढतोय हे का नाही। ही आमची जिजा, हा जिजा एक देवी। काय करते ग जिजाबाई? खड्डा खाती पुढलं मॉडेल आहे येडी। सगळ्यात छोटा शिवांश काय चाललंय तू? शंभू हे बघा, हॅलो काय करतोय? हॅलो तू गप ग। श्री बघ काय करते, काय चाललंय श्री तुझं? बॉटलीच्या झाकणी सर्कल काय आणि आजीचा डान्स प्रॅक्टिस चालू आहे। वांगडा चालला गो। हे पूर्ण तिथं पूर्ण काय बीच ए मारशील मला। इथं हा पूर्ण बीच तुम्ही बघू शकता। आम्हाला इथं राईड्स करायच्यात पण आमचे पप्पाच नाही आले। ड्रॅगन राईड करणे को है हमको। दिसायला चांगली नसते। आणि आम्ही चाललोय या ड्रॅगन राईड वर। मी पण आहे त्याच्यामध्ये, फक्त ते ते फक्त यश नाहीये, शिवण्या पण आहे। आता काय होतंय बघू। मम्मी पलटी होती बोट ड्रॅगन राईड नाही होत। बरं आता बघू काय होतंय। हे चाललंय का ह्यांचा एक्सपिरियन्स बघू आपण। तर मॅडम जॅकेट बस अयो पुढचं माणूस लय डेंजर उडतोय, पुढं नाही बसायचं आमची ना आता। तर आम्ही ह्या कसं काय म्हणतो मी ड्रॅगन या राईडवर बसलोय। ही दिसायला खूप सिंपल आहे पण एवढी खतरनाक आम्ही परत कधीच बसू नाही शकत। मी बसू शकतो पण हे बाकीचे नाही बसू शकत, कारण की ते लय घाबरल्यात। शिवण्या तर पार रडायला लागली होती, तिला चक्कर आलते, लय घाबरली होती ती। पण मला तर लयच मजा आली। तरी मी ते पार तिथं आतमध्ये गेलो पप्पा पप्पा एवढत होतं। पण ते एवढं फास्ट असतं ना, असं वाटतं की पडणार आहे, पण जाम पकडलं तर नाही काय होत। आम्हाला ही राईड खूप आवडली, असं मी का बोलू। ही राईड खूप खतरनाक आहे, परत नाही बसू शकत कधी। मला बसायचं पण नाही आहे या राईड करून, मी कधी बघणार पण नाही आहे। हे असं पहिल्यांदा आम्ही बघितलं की खूप स्लो जाते, म्हणलं मम्मीला मला पण यायचं आहे। बसलो, नंतर बाबो डोकं फिरलं। तर आम्ही या हॉटेलमधून एक्झिट करतोय आणि आता आम्ही चाललो आहे घरी। लगेच नाही चाललो, आता आम्ही जाणार आहे
कुठे जाणार आहे रे? हा स्वर्णा मंदिर आहे काहीतरी. आणि आम्ही ड्रॅगन राईडवर बसलो होतो. शिवण्याला पण एक्सपिरियन्स विचारू. ती रडली होती पूर्ण. होता एक्सपिरियन्स ड्रॅगन राईडचा. तर त्याला ड्रॅगन राईडचा एक्सपिरियन्स कसा होता? लय घाण. ड्रॅगन राईड मध्ये पण आम्हाला लई हे भीती वाटली. ह्याला बरं झालं नाही घेतलं, नाही ते पार उडून पडलं असतं ड्रॅगन राईड. खरंच पडलं असतं. अरे शिवण्याचं एका साईडचा बनच तुटला होता. अरे शिवण्याच्या एका साईडचा बनच तुटला होता. कसं असं लय मजा आली. मजा आली. ओय ते किती छोटा आहे. तुझे पप्पा काढायचे, पप्पा काढतात. पप्पा काढला मी काढला. बघित एक काय माहिती. तर हा आमचा मुळशी डॅम हा लास्ट पॉइंट आहे. आणि इथं आम्ही खूप मजा केली. इथलं नेचर पण खूप सुंदर आहे, तुम्ही पुढे बघू शकता. तर गुड बाय, सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय. काढलं ना बा तुझा. नव्हते. नरसाळ्या इकडे येतो. 4-5 दगडी. अगं लागो ना हा तिरका. देवाला जरी गेलं ना तरी संध्याकाळी खायचं.